महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि समाधानकारक बातमी समोर आलेली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. विविध कृषी हंगामातील प्रलंबित पीक विमा नुकसान भरपाईपोटी सुमारे 2,555 कोटी रुपये आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केले जाणार आहेत. राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांना देय असलेला हिस्सा वितरित करण्यास मान्यता दिल्याने हा मार्ग आता मोकळा झालेला आहे आणि राज्य सरकारने कंपन्यांना तसे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे येत्या 4 ते 5 दिवसात हे संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शुक्रवारी याबाबत माहिती देताना सांगितले की राज्य सरकारने विमा कंपन्यांना प्रलंबित असलेला राज्याचा हिस्सा अनुदान म्हणून वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासंबंधीचा GR सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे एकूण 2,852 कोटी रुपयांच्या वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे. सरकारच्या या महत्त्वपूर्ण पावलामुळे राज्यातील सुमारे 64 लाख शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कृषी मंत्री कोकाटे यांनी पुढे असे सांगितले की शेतकऱ्यांचे हित हेच आमच्या सरकारचे प्राथमिक लक्ष्य आहे. विमा कंपन्यांकडे प्रलंबित असलेली शेतकऱ्यांचा विमा नुकसान भरपाई त्वरित मिळावी यासाठी शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल आणि पुढील हंगामासाठी ते सज्ज होऊ शकतील. हंगामानिहाय नुकसान भरपाई वितरण मंजूर करण्यात आलेली 2,555 कोटी रुपयांची रक्कम विविध कृषी हंगामातील पीक नुकसानीशी संबंधित आहे. कृषी मंत्री कोकाटे यांनी दिलेल्या तपशिलानुसार ही रक्कम खालीलप्रमाणे वितरित केली जाणार आहे. खरीप आणि रब्बी हंगाम 2022-23 साठी 2.87 कोटी, त्यानंतर खरीप हंगाम 2023 181 कोटी, त्यानंतर रब्बी 22-23 63.14 कोटी आणि सर्वात जास्त खरीप 2024 हंगामासाठी 2308 कोटी रुपयाची निधी हा तरतूद करण्यात आलेला आहे आणि असे आदेश विमा कंपन्यांना दिलेले आहेत. त्यामुळे हा निधी येत्या 4 ते 5 दिवसात संपूर्ण शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा होईल अशी आपण अपेक्षा करूया. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.